नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, 2025ची जी पोलीस भरतीची जाहिरात आहे ती इथं निघालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता 1 तारखेपासून. तर मागच्या 1 तारखेपासून इथं अर्ज भरायला सुरुवात देखील झालेली आहे. पहा, 1 नोव्हेंबर पासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची जी तारीख आहे अर्ज भरण्याची ती 31 नोव्हेंबर आहे. म्हणजेच तुम्हाला हा संपूर्ण नोव्हेंबर महिना अर्ज भरण्यासाठी इथं आहे. तर पहा, तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही इथं अर्ज भरून घ्यायचा आहे. ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरायचा आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे जागा पाहून तुम्ही तो तिथे अर्ज भरून घ्यायचा आहे. तर पहा, भरपूर जणांचे मला कमेंट येत होत्या की सर डॉक्युमेंट्स काय आहेत, कारण भरपूर विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या डॉक्युमेंटमध्ये त्यांचा जो फॉर्म आहे तो सबमिट करण्यासाठी इथं अडचणी येत आहेत. कारण जे कागदपत्रे आहेत ते इथं व्यवस्थितपणे त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत, त्याच्यामुळे एक फॉर्म भरण्यासाठी त्यांना इथं भरपूर वेळ लागत आहे. तर पहा, आपण त्यांच्यासाठीच आपण हा व्हिडिओ इथं तयार केलेला आहे. तर पोलीस भरती 2025 साठी जी आवश्यक कागदपत्रे आहेत तर त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ इथं तयार केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचा आहे. तर पहा, पोलीस भरती 2025 साठी जी आवश्यक असणारी कागदपत्रे आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. तर पहा, तुम्ही लगेचच वही आणि पेन इथं घेऊन बसायचं आहे आणि तुम्ही जी कागदपत्रे इथं मी सांगत आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे एका कागदावर लिहून घ्यायचे आहेत आणि त्यांची एक फाईल तयार करायची आहे किंवा एक बंच तयार करून ठेवायचा आहे आणि फॉर्म भरायला जाताना तुम्ही तो सोबत घेऊन जायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तिथे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुमचा जो फॉर्म आहे तो योग्य पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये तिथं अचूकपणे भरला जाणार आहे. तर पहा, पोलीस भरती 2025 साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. तर पहा, तुमच्याकडे 10वी आणि 12वीचा निकाल आणि त्याचं बोर्ड सर्टिफिकेट पहा, म्हणजेच तुमच्याकडे निकाल प्रमाणपत्र आणि त्याची सनद असणं इथं गरजेचं असणार आहे. 10वी आणि 12वी पहा, लक्षात घ्या, 10वी आणि 12वीचा मार्क मेमो पण पाहिजे आणि सनद पण पाहिजे. पहा, दुसरा कागद कोणता आहे तर शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड. पहा, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे तुमच्याकडे एक टीसी पाहिजे. तुमचा 10वी किंवा 12वीचा तुमच्याकडे जर टीसी असेल तर तो सुद्धा जमतो, किंवा तुम्ही तुमच्या कॉलेजमधून किंवा तुमच्या शाळेमधून तुम्ही ते बोनाफाईड सुद्धा तुम्ही तिथून घेऊ शकता. तसेच पहा, पुढचा कागद आहे तो म्हणजे जातीचा दाखला. पहा, जर कास्टचे जर असताल तर तुम्ही जातीचा दाखला म्हणजे ज्याला कास्ट प्रमाणपत्र असं म्हणतो, कास्ट सर्टिफिकेट जसं म्हणतो, तर ते सुद्धा तुम्ही तिथं सोबत ठेवायचं आहे. तसेच तुमच्याकडे जात पडताळणी पत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी जर असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं सोबत घेऊन जायचं आहे. तर पहा, पुढचा आहे नॅशनॅलिटी. तर नॅशनॅलिटी तर जवळजवळ सर्वांकडे असते, जरी नसेल तरी त्यांनी ती लवकरात लवकर तिथं काढून घ्यायची आहे आणि आपल्या फाईलमध्ये ती सुद्धा तुम्ही तिथं जमा करायची आहे. तसेच पहा, पुढचा कागद आहे ते म्हणजे अधिवास प्रमाणपत्र, ज्याला आज आपण डोमिसाईल देखील असं म्हणतो. पहा, डोमिसाईल हे एकच आहे. पहा, डोमिसाईल म्हणजे ते एक प्रकारचं रहिवासी प्रमाणपत्रच असतं. आपलं जे रहिवासी प्रमाणपत्र आहे हे तहसीलमधून तुम्हाला काढावं लागतं. तुम्हाला पुढचा कागद आहे तो म्हणजे नॉन क्रिमिलियर. तर पहा, नॉन क्रिमिलियर देखील तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच पहा, पुढचा कागद आहे तो म्हणजे MSCIT. पहा, तुमचं जर MSCIT झालेलं असेल तर तुम्हाला तुमचं MSCITचं जे प्रमाणपत्र दिलेलं असतं तुम्हाला ते सुद्धा तिथं सोबत ठेवायचं आहे. आणि जर तुमची MSCIT झालेली नसेल तर तुम्ही ते 6 महिन्यानंतर देखील, भरती झाल्यावर 6 महिन्यांनी देखील तुम्ही ते तिथं जमा करू शकता. तुम्हाला यासाठी आपलं सरकार 6 महिन्याचा कालावधी, तुम्ही ज्यावेळेस पोलीस खात्यामध्ये भरती होतात तर तुमचं MSCITचं कंप्लीट नसेल तर तुम्ही 6 महिन्यानंतर सुद्धा ते सर्टिफिकेट तिथं जमा करू शकतात. तुम्हाला यासाठी 6 महिन्याचा वेळ तिथं दिला जातो. तसेच पहा, पुढचं आहे ते म्हणजे आधार कार्ड. पहा, आधार कार्ड हे तर सगळ्यांकडे असणार आहे. ते फक्त तुमचं तिथे अपडेटेड असायला हवं, म्हणजे त्याला तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित जोडलेला पाहिजे. तुमची मेल ID सुद्धा तुम्ही तुमच्या आधार कार्डला व्यवस्थित जोडलेली पाहिजे आणि तुमचा जो फोटो आहे त्याच्यावरचा तो सुद्धा एक अपडेटेड पाहिजे. पहा, काही जणांचे लहानपणीचे फोटो आहेत, त्याच्यामुळे त्यांनी ते लहानपणीचे जे फोटो आहेत ते तुम्ही तिथं अपडेट करून घ्यायचे आहेत आणि तुमचा आता सध्याचा जो फोटो आहे तो तिथं तुम्ही अपडेट करून घ्यायचा आहे. त्यासाठी सुद्धा पहा, भरपूर जणांना अडचणी येत आहेत आणि मोबाईल नंबरवर भरपूर जणांचं लक्ष नाही, त्यामुळे प्रत्येकाने आपापला मोबाईल नंबर तिथे उपलब्ध करून द्यायचा आहे. पहा, जे कोणी विद्यार्थी जर मोबाईल वापरत नसतील तर त्यांनी तिथे आपल्या वडिलांचा मोबाईल नंबर तिथं द्यायचा आहे. पहा, पुढचं आहे ते म्हणजे पॅन कार्ड. पहा, पॅन कार्ड सुद्धा भरपूर जणांकडे नाहीये, परंतु जर असेल तर अतिशय महत्वाचं आहे आणि जर नसेल तर त्यांनी लवकरात लवकर पॅन कार्ड सुद्धा काढून घ्यायचं आहे.
पहा पुढचं आहे ते म्हणजे वाहन चालक परवाना. पहा ज्यालाच आपण लायसन्स म्हणतो. तर जे कोणी चालक पदासाठी फॉर्म भरत असतील, अर्ज करीत असतील, तर त्यांच्यासाठी वाहन चालक परवाना हा उपयोगी येणार आहे. आणि त्यांना पोलीस भरती, शिपाई, पोलीस भरती, SRPF आणि पोलीस भरती चालक या तिन्ही पदासाठी त्यांना अर्ज करता येणार आहे. त्यांना सेपरेटली अर्ज म्हटलं तर पोलीस भरती चालक या पदासाठी त्यांना तिथं अर्ज करता येणार आहे. त्यांच्यासाठी त्यांना वाहन चालक परवाना त्यांच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. तसेच पहा जर तुम्ही तुमचं जर नाव बदललेलं असेल, आधार कार्डवरचं, मार्क मेमोरचं जर नाव वेगवेगळं येत असेल, तर तुम्ही त्याचं एक ॲफिडेव्हिट तुम्हाला तिथं कोर्टामधून तयार करून घ्यायचं आहे. पहा हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. इथं सुद्धा भरपूर जण चुका करत आहेत. पहा ज्यांच्या कोणाच्या नावात थोडा देखील बदल असेल तर त्यांनी सुद्धा तिथं त्यांच्या नावामध्ये दुरुस्ती करून त्याच्यासाठी एक त्यांनी ॲफिडेव्हिट तिथं तयार करून घ्यायचं आहे. तसेच पहा पुढचं म्हणजे नवीनतम तुमचे 8 ते 10 फोटो तुम्ही ठेवायचे आहेत. पहा कमीत कमी 10 फोटो सध्याच्या काळातले म्हणजेच गेल्या आठवड्यातले किंवा तुम्ही फॉर्म भरायला जाताना तुम्ही आजच तुम्ही काढून जायचे आहेत. तसेच पहा पुढचं आहे ते म्हणजे अधिकृत मोबाईल नंबर. पहा तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर आहे, चालू मोबाईल नंबर, तुम्ही तोच तुमचा आधार कार्डला सुद्धा मोबाईल नंबर द्यायचा आहे. आणि तो मोबाईल नंबर तुमच्याकडे 24 तास चालू राहिला पाहिजे. तो तुमचा मोबाईल नंबरवरती तुम्हाला इथून पुढे सर्व प्रकारच्या अपडेट, जसं की आज तुम्ही अर्ज केला त्याचे OTP येणार आहेत. नंतरनं तुम्हाला परीक्षेला जाताना तुमचं जे हॉल तिकीट आहे ते सुद्धा तुमच्या आधार कार्डवरती मेसेजच्या माध्यमामधून तुम्हाला ते तिथं समजणार आहे. सर्व गोष्टी तुम्हाला ह्या मोबाईल नंबरवरती उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा अधिकृत मोबाईल नंबर तो तिथं तुम्ही ठेवून घ्यायचा आहे. पहा भरपूर जण याचा नंबर दे, त्याचा नंबर दे करतात आणि शेवटला त्यांना त्याचा फार पश्चाताप होतो. त्याच्यामुळे एक नंबर तुमचा सेपरेटली आणि पर्सनल नंबर तुम्ही तिथं यूज करायचा आहे. जेणेकरून इथून पुढे भविष्यात देखील तुम्हाला कुठल्याही प्रकारची अपडेट असेल, तुमची कुठल्याही प्रकारच्या कागदपत्रा संबंधित देखील कुठल्याही फॉर्मच्या संदर्भात देखील तुम्हाला जर मेसेज येणार असेल, तुम्हाला त्याच्या तर तो तुम्हाला त्या मोबाईल नंबरवरती प्राप्त होणार आहे. तसेच पहा पुढचं आहे ते म्हणजे अधिकृत ईमेल ID. पहा आपण प्रत्येक जणांनी मोबाईल घेतल्यानंतरनं आपल्याला एक ईमेल ID तिथं जनरेट करावी लागते म्हणजे लागते. हे तर 100% कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमची जी ईमेल ID आहे ती तिथं एकच ठेवायची आहे आणि ती ईमेल ID अधिकृतपणे तुम्हाला तिथं वापरायची आहे. जेणेकरून तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ID वरती पहा दोन्ही ठिकाणी तुम्हाला प्रत्येक फॉर्मबद्दलची जी माहिती आहे, प्रत्येक अर्जाबद्दलची जी माहिती आहे ती तुम्हाला ईमेल ID वरती आणि मोबाईल नंबरवरती तुम्हाला प्राप्त होत असते. त्याच्यामुळे ईमेल ID आणि मोबाईल नंबर ह्या दोन गोष्टी तुम्ही इथं कंपल्सरी अधिकृतपणे आणि व्यवस्थितपणे तुम्हाला ह्या तुमच्या इथं ठेवून घ्यायच्या आहेत. तसेच पहा तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल, अनाथ असाल किंवा होमगार्ड असाल किंवा माजी सैनिक असाल किंवा पोलीस पाल्ले असाल, तर पहा याच्यासाठी सुद्धा तुमच्याकडे एक सर्टिफिकेट असतं. तुम्ही ते सर्टिफिकेट तुम्ही तिथं व्यवस्थितपणे घेऊन जायचं आहे आणि तुम्ही नक्कीच या 5 ते 6 गोष्टीचा तुम्ही तिथं फायदा घ्यायचा आहे. पहा तुमच्यासाठी इथं वेगळ्या प्रकारचं आरक्षण असतं. त्याच्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच इथं 30 ते 40% प्रत्येक मुलाला इथं फायदा होतो प्रत्येक वर्षी. त्याच्यामुळे तुम्ही याच्याकडे गैरलक्ष करायचं नाही. कारण याच्या माध्यमामधून सुद्धा भरपूर जण भरती होत आहेत आणि भरपूर जागा याच्या सुद्धा रिक्त राहत आहेत. पहा मागच्या वर्षी सुद्धा याच्या जागा रिक्त राहिल्या होत्या. कशामुळे? कारण हे त्यांच्याकडे सर्टिफिकेट नव्हतं. हे भरपूर जण ह्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये बसत होते, परंतु त्यांनी इथं सर्टिफिकेट नेलेलं नव्हतं किंवा त्यांनी सर्टिफिकेट इथं गहाळ केलेलं होतं. तर पहा असा हलगर्जीपणा करू नका. तुम्ही प्रत्येक सेवेचा इथं फायदा घ्यायचा आहे जेणेकरून तुम्ही. तर पहा हे होते पोलीस भरती 2025 साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. पहा तुम्हाला याची जर लिस्ट पाहिजे असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये मी हे सर्व डॉक्युमेंट तिथं टाईप करून ठेवतो. तुम्ही तिथून याची तुम्ही लिस्ट काढून घ्यायची आहे किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. तर पहा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि पोलीस भरती संबंधित आपलं चॅनल आता अपडेटमध्ये राहणार आहे. त्याच्यामुळे पोलीस भरती संदर्भात जर कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.